मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा GB स्टोरी टेलर या यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. आजच्या आपल्या गोष्टीचं नाव आहे देवराई. लेखक निखिल सूर्यवंशी. पण गोष्ट सुरू करण्याआधी जर कोणी या चॅनलवर पहिल्यांदाच आलेले असाल तर त्यांनी ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग अजिबात वेळ न घालवता गोष्टीला सुरुवात करूया. विशाल हा मध्यमवर्गीय घरातील मुलगा होता. पण गेल्या काही दिवसांपासून वाईट संगत मिळाल्यामुळे त्याच्या अभ्यासाच्या मार्गावरून भरकटला होता. इंजिनिअरिंगच्या 3ऱ्या वर्षाला तो नापास झाला. त्यामुळे वर्षभर कॉलेजला जायचा प्रश्नच नव्हता. अशात मग त्याचे वाईट कृत्यांचे प्रमाण वाढतच गेले. त्याच्या अशा वागण्याने त्याचे आईबाबा वैतागले होते. कितीही समजावले तरी विशाल त्याला हवे तेच करत होता. अशातच एकदा बिअर बारमध्ये नशेत असताना त्याचे काही लोकांसोबत भांडण झाले. त्यावेळी नशेत तो काय बोलत होता, काय करत होता याची त्याला कल्पनाच नव्हती. अशातच त्याने त्यातल्या एका मुलाच्या डोक्यात काचेची बाटली फोडली. त्या मुलाला गंभीर दुखापत झाली. विशाल घाबरून पळून गेला. त्या रात्री तो घरी गेलाच नाही. पण ज्या मुलाच्या डोक्यात त्याने बाटली फोडली त्याला त्या बारच्या मालकाने दवाखान्यात दाखल केले. पण तो मुलगा साध्या घरातला नव्हता. त्याच्या घरचे आणि आजूबाजूचे लोक अशाच वाईट गोष्टींमध्ये मुरलेले होते. त्यामुळे ते लोक त्याच रात्री विशालचा शोध घेत होते, कारण त्यांना सूड घ्यायचा होता. ते लोक विशालच्या घरी देखील आले, पण विशाल घरात नव्हताच. पण ते त्याच्या आईबाबांना धमकावून गेले. दुसऱ्या दिवशी दुपारी विशाल गुपचूप घरी आला. त्याला पाहून आई म्हणाली, "अरे, हे काय करून ठेवलंय तू? ते लोक तुझ्या बाबांना धमकावून गेले आहेत. जसं तू घरी येशील तुला त्यांच्याकडे घेऊन यायचं." विशाल घाबरत म्हणाला, "अगं आई, मला मारतील ते लोक, वाचव ना मला." "अगं, मी काही मुद्दाम नाही केले, पण काय झाले, कसे झाले मला काहीच समजले नाही." आई म्हणाली, "बरं ऐक, आताच्या आता बॅग भर आणि मामाकडे निघ. इथून काही दिवस लांब राहा, मग बघू काय ते." विशालने बॅग भरली आणि तो मामाकडे निघाला. त्याच्या मामाचे गाव लांब होते. शिवाय ते डोंगरात असल्याने जायला बराच वेळ लागणार होता. विशाल निघाल्यावर त्याच्या आईने त्याच्या मोठ्या मामांना म्हणजेच सुधीर यांना फोन केला आणि विशाल येत असल्याची कल्पना दिली. यावर सुधीर म्हणाले, "अगं ताई, तू विशालला पाठवले खरे, पण या आठवड्यात काय आहे लक्षात आहे ना?" "अरे देवा, मी विसरलेच ते." कपाळाला हात मारत विशालची आई म्हणाली. सुधीर म्हणाले, "आता निघालाच आहे तो तर राहू दे, मी पाहतो काय करायचं ते." त्या दिवशी रात्री विशाल मामाकडे पोहोचला. बऱ्याच वर्षांनी तो तिथे आला होता. पण गावामध्ये काही बदल झालेला दिसत नव्हता. विशालच्या आजोळी कुटुंब मोठे होते. त्याची आजी, 3 मामा, त्यांच्या बायका, त्यांची लहान मुले असे जवळपास 12 जण होते. त्यांचा बंगला देखील भव्य होता. त्या गावात तो बंगला शोभतच नव्हता. जवळपास 60 वर्षापूर्वी त्याच्या पणजोबांनी तो बंगला बांधला होता. लहान असताना विशाल कित्येक वेळा त्या बंगल्यात फिरताना हरवला होता. कित्येक खोल्या तर तशाच पडून असायच्या. शिवाय बंगल्याच्या मागे देवराई होती, पण त्याला कधीच तिथे जाता आले नाही. त्यालाच काय, घरातल्या कोणालाच तिथे जाण्याची परवानगी नव्हती. त्या देवराईला भले मोठे तारेचे कुंपण होते. एक मोठे गेट होते जे कायम कुलूप बंद असायचे. विशालने कायमच ते गेट बंद पाहिलेले. त्याने कधी फार विचार केला नव्हता. तो रात्री 11ला पोहोचला होता. त्यामुळे आल्यावर थोडेसे जेवला आणि मग सुधीर यांनी त्याला त्याची खोली दाखवली. थकल्यामुळे तो लगेच झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी थोडा उशिराच उठला. तो उठून दिवाणखान्यात आला. तिथे त्याचे 3 मामासोबत नाश्ता करत होता. सर्वात मोठे सुधीर, मग दुसरे वैभव आणि तिसरे संतोष. त्यांच्यासोबत औपचारिक बोलणे झाले. त्यानंतर आवरून झाल्यावर विशाल त्याच्या आजीला भेटला. आजीचे वय झालेले,
पण अजूनही त्या नीट बोलत चालत होत्या. असेच बरेच बोलणे झाल्यावर आजी म्हणाल्या, बाळा, त्या मागच्या देवराईमध्ये जायचं नाही हा. विशाल म्हणाला, माहीत आहे आजी, पण मला लहानपणापासून हेच सांगितलं जात आहे. तिथे आहे काय नक्की? आजी म्हणाल्या, अरे, देवराई म्हणजे देवाच्या नावाने सोडलेले जंगल. तिथे माणसाचा वावर कशाला पाहिजे? देव रागवतील ना मग, आणि देवांचा राग आपल्यासारख्या माणसांना झेपेल का? विशालला त्याबद्दल काहीच वाटत नव्हते. तो म्हणाला, बरं आजी, मला असंही तिथे जायची इच्छा नाही. दिवसभर विशाल असाच इकडे तिकडे फिरत होता. घरात काही वेळ घालवला. त्या दिवशी संध्याकाळी तिन्ही मामा शेतातून घरी आले. त्यावेळी सुधीर म्हणाले, विशाल, आज जेवण करून लवकर झोप. आम्हाला आज रात्री शेतात जायचे आहे, त्यामुळे आम्ही इथे नसू. तू रात्रीचा उठून बाहेर येऊ नको. इथे कोणी नसेल कदाचित. यावेळी वैभव अडखळत म्हणाले, अरे, इथे लांडगे येतात, त्यांचा बंदोबस्त करायचा आहे. आम्ही असलो तर गड्यांना हुरूप येतो. विशाल हा फार विचित्र करत नव्हता. त्याला हे सगळंच छान वाटत होतं. खायचं, प्यायचं आणि झोपायचं. त्या रात्री त्याने जेवण केले आणि झोपला. पण रात्री 11च्या दरम्यान त्याला जाग आली. तो वरच्या मजल्यावरच्या खोलीमध्ये झोपला होता, पण खाली कसली तरी गडबड चाललेली. ते पाहण्यासाठी विशालने दरवाजा उघडला. त्याला मामाने सांगितलेले लक्षात होते, पण विशाल कोणाचे ऐकणारा मुलगा नव्हता. वरच्या मजल्यावर एका खांबामागे लपून तो पाहत होता. दिवाणखान्यात टेबलवर बरेच कसले तरी सामान ठेवले होते. त्यातले काही सामान पूजेचे होते, तर काही खायचे. शिवाय संतोष फावडे घमेले घेऊन येताना त्याला दिसला. विशालला काहीच समजले नाही. हे सर्व काय चालले आहे? दिवाणखान्यात त्याचे तिन्ही मामा जमले होते. ते आपापसात काहीतरी बोलत होते, पण त्यांचा आवाज विशालला ऐकू येत नव्हता. इतक्यात सुधीर त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि काही वेळात हातात कसली तरी छोटी पेटी घेऊन परत आले. त्यानंतर सर्व सामान घेऊन ते तिघे स्वयंपाकघरात गेले. बराच वेळ ते आले नाही. यावरून विशालला समजले की ते स्वयंपाकघरातून मागच्या दाराने बाहेर गेले आहेत. विशालची उत्सुकता चाळवली. तो देखील खाली आला आणि स्वयंपाकघरातून मागच्या दाराने बाहेर पडला. त्याला दिसले, तिथे काही अंतरावर देवराईजवळ ते तिघे उभे होते आणि सुधीर यांनी त्या पेटीमधून काहीतरी काढले. सर्वत्र अंधार आणि शांतता होती, पण तिथे वैभव आणि संतोष मोठे टॉर्च घेऊन उभे होते. त्यामुळे ते जे काही करत होते, विशालला ते सर्व नीट दिसत होते. सुधीर यांनी पेटीमधून चावी काढली आणि त्या गेटचे कुलूप उघडले. सर्व सामान घेऊन ते तिथे आत गेले. त्यांच्या मागोमाग विशाल देखील लपत आत गेला. बराच अंधार असल्याने तिथल्या दाट झाडीमध्ये त्याला सहज लपता येत होते. काही अंतर चालल्यावर ते लोक एका ठिकाणी थांबले. विशाल काही अंतरावर लपून ते सर्व पाहत होता. तिथे एक विचित्र दगड ठेवलेला. वैभव आणि संतोष यांनी तो दगड उचलून बाजूला ठेवला. त्यानंतर फावड्याने जमीन खोदू लागले. थोडे अंतर खोदल्यावर त्यांना एक मध्यम आकाराची पेटी मिळाली. त्यांनी ती पेटी उघडली. आत जवळपास 2 फूट उंच एक विचित्र आकाराची सोन्याची मूर्ती होती. पूर्ण मूर्ती भंडाऱ्याने माखलेली. सुधीर यांनी आणलेल्या साहित्यामधून एक सुरा घेतला आणि त्यांच्या अंगठ्याजवळ कापले. मग त्यांनी त्यांच्या रक्ताचा त्या मूर्तीला टिळा लावला. त्यानंतर त्यांनी इतर साहित्य काढले. त्यातील बरेच साहित्य हे श्राद्धाचे होते. ते साहित्य तिथे मूर्तीसमोरच जमिनीवर मांडले. त्यानंतर नैवेद्य दाखवला. सोबत आणलेला काही भंडारा त्या मूर्तीवर टाकला. थोड्या वेळात त्यांचे काम झाले. मग पुन्हा ती मूर्ती पेटीमध्ये ठेवली आणि जमिनीत पुरली. तो दगड होता तसाच ठेवला. विशालला जाणवले की ते लोक काहीच वेळात निघणार आहेत. त्यामुळे तो गुपचूप परत निघाला. ते लोक निघायच्या आधीच तो मुख्य गेटमधून बाहेर पडला आणि त्याच्या खोलीमध्ये गेला. काही वेळात सर्व सामानावरून ते तिघे घरी आले. विशालच्या डोळ्यासमोर ती सोन्याची मूर्ती फिरत होती. जवळपास 8 ते 10 किलो वजनाची ती मूर्ती असेल. त्या मूर्तीची किंमत लाखांमध्ये येईल याचा विशालला अंदाज होता. त्यामुळे त्याने ठरवले
ती मूर्ती चोरायची. असेही त्या देवराईमध्ये कधी कोण जात नव्हते आणि आता त्याने जो प्रकार पाहिला तो सगळा त्याला थोतांड वाटत होता. गावामध्ये लोक नको त्या गोष्टीला महत्त्व देतात असे त्याला वाटत होते. त्याने सर्व गोष्टी पाहिल्या असल्याने त्याला काय करायचे याची कल्पना होती. दुसऱ्या दिवशी सर्व मामा शेतात गेलेले आणि त्यांच्या मामी स्वयंपाकघरात काम करत होत्या. हीच संधी साधून तो सुधीर यांच्या खोलीमध्ये गेला. त्याला ती काल पाहिलेली छोटी पेटी हवी होती जिच्यात त्या देवराईच्या कुलपाची चावी होती. तो सुधीर यांच्या खोलीमध्ये पाहू लागला. बराच वेळ शोधल्यावर त्याच्या लक्षात आले खोलीमधल्या कपाटाला खाली एक चोर कप्पा आहे जो सहज लक्षात येत नाही. त्याने तो कप्पा उघडला. अपेक्षेप्रमाणे त्याला ती पेटी मिळाली. त्याने ती चावी घेतली आणि पेटी तशीच ठेवून दिली. त्या दिवशी रात्री 12 नंतर विशाल ती चावी घेऊन बाहेर पडला. सर्वजण झोपले असल्याने त्याला कोणी पाहत नाही याची त्याला खात्री होती. तो मागील दाराने बाहेर पडला आणि देवराईचे कुलूप उघडले. शेजारी पडलेले एक फावडे घेतले आणि दुसऱ्या हातात एक छोटी टॉर्च घेऊन तो चालला होता. त्याच्या मनात भीतीचा लवलेशही नव्हता, पण त्याच्या मनात हव्यास मात्र नक्की होता. त्या दगडाजवळ पोहोचल्यावर त्याने तो दगड बाजूला केला आणि काही माती खोदून बाजूला केली. त्याला ती पेटी दिसली. त्याने तिथेच ती पेटी उघडली. आत तीच सोन्याची मूर्ती होती. त्याच्या चेहऱ्यावर एक हास्य पसरले. त्याने ती मूर्ती बाजूला नेऊन ठेवली. जसा तो ती मूर्ती घेऊन बाजूला गेला तसा वातावरणात बदल झालेला. इतका वेळ वाहणारा वारा थांबला होता. रातकिड्यांचे आवाज बंद झालेले. जणू काही त्यांना देखील कशाची तरी चाहूल लागलेली. तो मूर्ती ठेवून तो पुन्हा त्या खड्ड्याजवळ आला. त्याने ती पेटी तशीच आत ठेवली आणि माती सरकावून त्यावर तो दगड होता तसा ठेवून दिला. एका कापडात त्याने ती मूर्ती गुंडाळली आणि तो घराकडे परत निघाला. जसजसा तो पुढे चालत होता त्याच्या मागे मातीत 6 पावले उमटत होती. काही क्षण त्याला जाणवले त्याच्या मागे कोणीतरी आहे. त्याने मागे वळून पाहिले, पण मागे कोणीच नव्हते. तो गेटमधून बाहेर आला. त्याने कुलूप लावून ते फावडे होते तिथे ठेवून दिले. तो त्याच्या खोलीमध्ये आला. आता त्याने त्या मूर्तीवरील कापड काढले. तो ती मूर्ती निहाळू लागला. विचित्र मूर्ती होती ती. कसला तरी विचित्र मानवी आकार, हातात तलवार, पण ती मूर्ती पूर्ण भरीव सोन्याची होती याची त्याला कल्पना आलेली. ती मूर्ती त्याने कापडात गुंडाळून कपाटात ठेवली आणि तो झोपी गेला. रात्री 3 वाजता संतोषच्या खोलीचा दरवाजा वाजला. आज संतोष, त्याची बायको स्वाती आणि 8 वर्षाची मुलगी सोनाली झोपलेले. कोणीतरी घरातले असेल असे समजून संतोषांनी दरवाजा उघडला, पण बाहेर कोणीच नव्हते. फक्त दरवाजाजवळ माती पडलेली. इतक्यात त्याला मागून कोणीतरी धक्का दिला. तो खोलीमधून बाहेरच्या बाजूला जमिनीवर पडला आणि दरवाजा आपोआप बंद झाला. संतोषला काहीच समजले नाही. तो हापकून इकडे तिकडे पाहू लागला. त्याला समोर जिन्यावर कोणीतरी बाई दिसली. त्याला वाटलं घरातली कोणी असेल, पण ती बाई ना खाली उतरत होती ना वरती जात होती. संतोषला आश्चर्य वाटले. तो जिन्याकडे गेला. त्या बाईजवळ पोहोचला. एक कसली तरी मळकट नऊवारी घातलेली तिने. डोक्यावर पदर होता. अचानक तो पदर बाजूला झाला. समोरील दृश्य पाहून संतोषला धक्काच बसला. तिचा चेहरा रक्तमिश्रित मातीने बनलेला वाटत होता. तिचे डोळे पूर्ण पांढरे होते. संतोष घाबरून पळायला लागला. तो जिन्याच्या पायरीवरून त्याचा पाय सटकला आणि तो घरंगळत खाली आला. त्याचे डोके गरगरत होते. तो तसाच पडून होता. त्याला जाणवले की त्याच्या आजूबाजूला कोणीतरी उभे आहे. कोणीतरी त्याच्या डोक्याजवळ उभे होते, कोणीतरी पायाजवळ आणि कोणीतरी उजव्या बाजूला. त्याच्या डोळ्यासमोर अंधारे आल्याने त्याला नीट दिसत नव्हते. हळूहळू त्याला स्पष्ट दिसले. त्याच्या डोक्याजवळ कोणीतरी पुरुष उभा होता. पायाजवळ एक बाई आणि बाजूला एक जवळपास 12 वर्षाचा एक मुलगा.
पण त्या कोणाच्याही मानेवर मस्तक नव्हते. ते पाहून तर संतोष खूप घाबरला होता. संतोषला उठता देखील येत नव्हते. तरी पण तो कसाबसा उठला आणि पळू लागला. पळत तो वरच्या मजल्यावर आला. त्याचे हृदय प्रचंड वेगाने धडधडत होते. वरच्या मजल्यावर बाहेर कडी असलेल्या एका खोलीसमोर तो आला. तो कडी उघडून आत गेला आणि आतून दार बंद केले. तो घाबरून तिथल्या पलंगावर जाऊन बसला. तोच त्या खोलीचा पंखा आपोआप फिरायला लागला. त्याने घाबरून वर पाहिले तर पंख्यावर तोच शिर नसलेला लहान मुलगा बसलेला आणि पंख्यासोबत तो पण फिरत होता. संतोषची भीतीने गाळण उडाली होती. तो बाहेर जाऊ लागला. त्याने दरवाजा उघडला तर दरवाजात तीच बाई उभी होती. पण यावेळी तिच्या मानेवर मस्तक नव्हते. संतोष तिथून देखील पळाला. तो ओरडायचा प्रयत्न करत होता पण त्याचा आवाज निघत नव्हता. ती बाई त्याच्या मागोमाग येत होती. जिन्याजवळ येताच तिने त्याला मागून धक्का दिला. संतोष खाली कोसळला. जिन्यावरून गडगडत खाली आला. त्याला खूप मार लागलेला. उठता तर येत नव्हतेच. इतक्यात ती बाई आणि तो मुलगा जिन्यावरून खाली येताना त्याला दिसले. ती बाई त्याच्या जवळ आली. तिने त्याचे केस पकडले आणि त्याला फरफटत घेऊन जाऊ लागली. ती बाई तशीच देवराईजवळ आली. देवराईचा दरवाजा आपोआप उघडला. तिने संतोषला त्याच दगडाजवळ नेऊन टाकले. संतोष घाबरून इकडे तिकडे पाहू लागला. त्याची नजर उजव्या बाजूला गेली. तिथून एक माणूस येत होता. त्याला मस्तक नव्हतेच पण त्याच्या एका हातात मस्तक होते आणि दुसऱ्या हातात तलवार. तो संतोष जवळ आला. संतोष हालू शकत नव्हता. त्याचे डोके त्याच दगडावर होते. त्या माणसाच्या हातातील तलवार वर उगारली गेली आणि पुढच्या क्षणी संतोषचे शिर धडा वेगळे झाले. तिथे विशाल झोपला होता. अचानक त्याला एका विचित्र स्वरात आवाज येऊ लागला. मला रक्त हवंय, मला रक्त हवंय. त्याला समजत नव्हते हा आवाज येतोय कुठून. त्याने पलंगाच्या बाजूला पाहिले तर तिथे तीच सोन्याची मूर्ती होती आणि आवाज तिच्यातूनच येत होता. विशाल घाबरला आणि पळू लागला. तोच ती मूर्ती त्याच्या समोर आली. पुन्हा त्यातून आवाज आला. घाबरू नको, तू मला मदत कर, मी तुला मदत करेन. तुझ्यात असलेला लोभ मला दिसतोय. तुला हवं ते देईन मी, पण मला रक्त हवंय. विशाल अजूनच घाबरला आणि झोपेतून उठला. त्याला हे स्वप्न पडलेले पण जवळपास सत्यच वाटत होते. त्याने कपाट उघडले. त्याला आश्चर्याचा धक्काच बसला कारण ती मूर्ती कपाटात उभी होती. झोपताना त्याने ती मूर्ती कापडात गुंडाळून ठेवलेली आणि त्याच्याशिवाय त्या खोलीमध्ये अजून कोणी नव्हतेच. आता मात्र विशाल घाबरला होता कारण त्याला जे स्वप्न पडलेले ते खरे तर सत्यच होते. ती मूर्ती त्याच्यासोबत खेळ खेळत होती. विशाल पलंगावर झोपला पण काही वेळात पुन्हा तोच आवाज येऊ लागला. मला रक्त हवंय. विशाल वेड्यासारखा कानावर हात ठेवून बसला होता. त्याला तो आवाज नकोसा वाटत होता. त्याला वाटत होते त्या आवाजाने त्याला वेड लागेल. दुसरीकडे वैभव त्यांच्या खालील मजल्यावर असलेल्या खोलीमध्ये झोपलेले. त्यांच्यासोबत त्यांची बायको माधवी आणि मुलगी पूजा झोपलेले. वैभव यांना कोणीतरी आवाज दिला. त्या आवाजाने त्यांना जाग आली. तो आवाज माधवीचा होता. त्यांनी घाबरून शेजारी पाहिले तर शेजारी माधवी नव्हतीच. दार उघडेच होते. वैभव बाहेर आले. इतक्या स्वयंपाकघरातील दिवे चालू बंद झाले. ते पाहून ते स्वयंपाकघराकडे निघाले. आत आल्यावर त्यांना ओट्याजवळ उभी असलेली माधवी दिसली. ती ओट्यावर काहीतरी करत होती. वैभव यांनी विचारले, काय करतेस तू इतक्या रात्री? माधवी काहीच बोलली नाही. वैभव तिच्या जवळ गेले. तिच्या खांद्यावर हात ठेवला. इतक्यात तिने रागाने मागे वळून पाहिले. तिचे डोळे पूर्ण लाल झालेले. वैभव घाबरून मागेच हटले. माधवी तशीच एकटक वैभव यांच्याकडे पाहत होती. ती ना जागची हालत होती
ना तिची नजर हालत होती. ती तशीच मान वळून एकटक वैभवकडे पाहत होती. वैभव त्या नजरेने भेदरले होते. काय करावं हे त्यांना कळत नव्हते. ते पुन्हा स्वयंपाक खोलीच्या बाहेर आले आणि सुधीर यांच्या खोलीकडे निघाले. इतक्या स्वयंपाकघरातून पुन्हा माधवीची किंकाळी ऐकू आली. त्यांची अवस्था इतकी विचित्र झालेली, भय आणि काळजी अशा दोन्ही मनस्थितीमध्ये ते होते. पुन्हा स्वयंपाकघरात जायची त्यांची हिंमत होत नव्हती. तरी देखील ते सुधीर यांच्या खोलीकडे निघाले. ते दाराजवळ पोहोचले. तोच त्यांच्या समोर एका स्त्रीचे तुटलेले मुंडके आले. वैभव घाबरून मागे सरकले. तिच्या चेहऱ्यावर पूर्ण केस होते. वैभव मागे सरकत होते. अचानक जिन्याच्या कठड्याचा धक्का लागून ते खाली पडले. ते आजूबाजूला पाहत होते, पण त्यांना तो चेहरा दिसत नव्हता. ते उठून उभे राहिले. इतक्यात त्यांच्या मागून तो लहान मुलगा पळत गेला. त्या मुलाला अंधारात गडप होताना त्यांनी पाहिले. ते अजूनच भेदरले. ते मोठ्याने ओरडणारच होते, तोच त्यांच्या समोर तो शिर नसलेला पुरुष आला आणि त्याने त्यांचा गळा पकडला. त्यांचा आवाज बाहेर पडतच नव्हता. अचानक तो पुरुष गायब झाला, पण वैभव यांचा आवाज मात्र गेला होता. भीतीने त्यांचे अंग थरथरत होते. आता त्यांच्यासोबत जे काही घडले हे त्यांना समजायला बराच वेळ गेला. इतक्यात त्यांचे लक्ष स्वयंपाकघराकडे गेले. तिथे माधवी मागील दार उघडून बाहेर जात होती. इतक्यात रात्री माधवीला बाहेर जाताना पाहून वैभव देखील तिच्या मागे निघाले. ते स्वयंपाकघरात आले. इतक्यात मागील दार आपोआप बंद झाले. शिवाय ज्या दाराने ते आत आले ते दार देखील बंद झाले. वैभव यांचे शरीर घामाने भिजलेले. इतक्यात त्यांना फ्रीजमधून रडण्याचा आवाज येऊ लागला. एक आवाज स्त्रीचा होता, तर दुसरा आवाज लहान मुलाचा. रात्रीच्या त्या नीरव शांततेत ते रडणे प्रचंड भयावह वाटत होते. वैभव स्वयंपाकघरात अडकले होते. ते घाबरून एका कोपऱ्यात बसलेले. हळूहळू तो रडण्याचा, विव्हळण्याचा आवाज वाढतच गेला. ते कानावर हात ठेवून ओरडायचा प्रयत्न करत होते, पण त्यांचा आवाज निघत नव्हता. शेवटी वैतागून त्यांनी फ्रीजचा दरवाजा उघडला. इतक्या स्वयंपाकघरातील दिवे गेले आणि फक्त फ्रीजमधली लाईट चालू राहिली. वैभव यांनी आत पाहिलं. फ्रीजमध्ये त्या स्त्रीचे आणि त्या लहान मुलाचे मुंडके ठेवलेले. आणि वैभवला पाहून अचानक त्या दोघांनी डोळे उघडले. समोरील ते भयानक दृश्य पाहून वैभव जवळपास मागे कोसळला. त्यांचे रडणे थांबून आता त्यांच्या चेहऱ्यावर हास्य आलेले. वैभव घाबरून डोळे मिटून घेऊ लागले. इतक्यात येणारे ते आवाज बंद झाले. वैभव यांनी डोळे उघडून पाहिले. स्वयंपाकघरातील दिवे चालू होते. फ्रीजमध्ये पण आता ती मुंडकी नव्हती. ते उठले आणि त्यांनी मागील दार उघडायचा प्रयत्न केला. ते दार उघडले. माधवीला शोधण्यासाठी वैभव बाहेर आले, पण त्यांना कुठेच माधवी दिसत नव्हती. बाहेर फक्त चंद्राचा प्रकाश होता. वैभव यांनी लांब पाहिले. त्यांना देवराईचे गेट उघडे असलेले दिसले. त्यांना असे वाटले माधवी देवराईमध्येच गेली असेल. त्यांच्या अंगावर काटा आला, कारण इतक्या रात्री त्या देवराईमध्ये एकट्याने जायची हिंमत त्यांच्यात नव्हती. पण माधवीसाठी त्यांना तिथे जाणे भाग होते. ते त्या गेटमधून आत आले. आत झाडांमुळे खूप थोडा चंद्रप्रकाश जमिनीपर्यंत पोहोचत होता. त्यांना कुठेच माधवी दिसत नव्हती. ते चालत त्या दगडापर्यंत आलेले. त्यांना त्याच दगडावर बसलेली माधवी दिसली. ती शून्यात काहीतरी पाहत होती. ते घाबरत तिच्या जवळ गेले. ते बोलायचा प्रयत्न करत होते. अचानक इतका वेळ बंद असलेला त्यांचा आवाज पुन्हा निघाला. त्यांनी आवाज दिला, पण ती काहीच प्रतिक्रिया देत नव्हती. इतक्यात तिने मागे वळून पाहिले. तिची नजर साधीच होती, पण त्यात काहीतरी वेगळेपणा होता. ती म्हणाली, "आहो आहो, या ना इथे. तिथे काय करताय? इथे बसा येऊन." वैभवला तर काहीच समजत नव्हते. त्याचा मेंदू आता विचार करण्याच्या मनस्थितीमध्ये नव्हताच. माधवी असे का वागते
याचा विचार ते करत होते, पण त्यांना काहीच समजत नव्हते. ते म्हणाले, तू इथे काय करते? चल घरात तू. माधवी हसत म्हणाली, मी इथे काय करते? अहो मी तर इथेच असते. वैभवला आता अजून भीती वाटत होती. ते माधवीजवळ गेले, तिचा हात पकडला आणि तिला ओढू लागले. माधवी काही जागची हालत नव्हती, तिची नजर समोरच रोखलेली. वैभव म्हणाले, चल माधवी, उठ लवकर. माधवी त्यांच्याकडे न पाहतच म्हणाली, खूप घाई झालेली दिसते बायकोला न्यायची. तिने आता वैभवकडे पाहिले. तिची नजर पुन्हा तशीच भयानक झालेली. डोळे जणू काही आग ओकत होते. ज्या हाताने वैभवने तिचा हात पकडलेला तो हात तिने पकडला आणि मनगटापासून पिरगळला. वैभव यांच्या तोंडून एक किंकाळी बाहेर पडली. त्याचे मनगट मोडले, हात पूर्ण लटकत होते. त्यांना नीट बोलता पण येत नव्हते. अचानक माधवी खाली कोसळली. वैभव यांना काहीच समजले नाही. ते कसेबसे तिथे गेले. तोच त्यांना मागून धक्का बसला. ते कोसळले. त्याने मागे वळून पाहिले. अंधारात फार काही दिसत नव्हते, पण मुंडकी नसलेली ती स्त्री त्यांना स्पष्ट दिसली. ती त्यांच्या पायाजवळच उभी होती. वैभव यांची भीतीने बोबडी चोळाली. त्यांना उठवायचे होते, पण हात टेकून उठता येत नव्हते. इतक्यात वरून झाडावरून त्या लहान मुलाने त्यांच्या छातीवर उडी मारली. प्रचंड दणक्याने त्यांच्या बरगड्या मोडल्या. त्या मुलाच्याही मानेवर शिर नव्हते. वैभव यांना प्रचंड वेदना होत होत्या. तो मस्तक नसलेला मुलगा त्यांच्या छातीवर उभा होता. वैभव त्याला पाहू शकत होते, पण काहीही करायची त्यांची अवस्था राहिली नव्हती. वेदनेने ते कणत होते. इतक्यात त्यांची नजर उजव्या बाजूला गेली. हातात तलवार घेऊन मस्तक नसलेला एक पुरुष त्यांच्या जवळच उभा होता. वैभव यांना त्यांची नियती समजली होती. त्यांनी डोळे मिटले. पुढच्याच घटकेला त्यांचे देखील मस्तक धडा वेगळे झाले. तिकडे विशाल कानावर हात ठेवून बसला होता. इतक्यात त्या कपाटाचा दरवाजा उघडला. विशालने तिकडे पाहिले. ती मूर्ती आपोआप कपाटामधून बाहेर आली. हे पाहून विशाल प्रचंड घाबरला. ती मूर्ती त्याच्या समोर आली आणि पुन्हा तेच बोलू लागली, मला रक्त हवंय. विशालला असला अनुभव पहिल्यांदाच आलेला. त्याला काय करावे हेच समजत नव्हते. त्या मूर्तीमधून येणारा आवाज त्याच्या सहनशक्तीच्या पलीकडचा होता. ती मूर्ती त्याच्या समोरच होती, पण काय करावे हे कळत नसल्याने तो तसाच बसून राहिला. सकाळी 4 नंतर येणारे आवाज बंद झाले. त्याने डोळे उघडून पाहिले तर ती मूर्ती तिथे नव्हती. तो घाबरत कपाटाजवळ गेला आणि त्याने आत पाहिले. आत कापडात ती मूर्ती तशीच होती. त्याने ठरवले होते, जे काही त्याने केलंय ते सगळं सुधीर मामाला सांगायचे. तो तसाच पलंगावर पडून राहिला. सकाळी कधीतरी त्याला झोप लागली. त्याला स्वातीच्या आवाजाने जाग आली. ती त्याच्या खोलीचा दरवाजा वाजवत होती. त्याचे घड्याळाकडे लक्ष गेले. 8 वाजले होते. त्याने खोलीचा दरवाजा उघडला. बाहेर त्याची स्वाती मामी उभी होती. तो म्हणाला, काय झालं मामी, अशी काळजीत का वाटते? स्वाती म्हणाली, अरे आमचे हे वैभव भाऊजी आणि माधवीताई कुठे सापडत नाहीये. घरातले सगळे त्यांना शोधत आहेत. विशाल आणि स्वाती खाली आले. घरात सगळ्यांची धावपळ सुरू होती. इतक्या सुधीर यांचे लक्ष मागे देवराईच्या गेटकडे गेले. ते उघडेच होते. त्यांना धक्काच बसला. सुधीर म्हणाले, ते गेट कोणी उघडले? देवराईचे गेट कधीच उघडे नसते. विशाल गप्पच राहिला. खरं तर त्याला देखील काहीच समजत नव्हते, कारण रात्री येताना त्याने गेट बंद केलेले. सुधीर त्यांच्या खोलीमध्ये गेले आणि लगेच परत आले. त्यावेळी बाहेर स्वाती, विशाल, सुधीर यांची बायको सुजाता आणि त्यांची आई आशा हे सगळे होते. सुधीर म्हणाले, माझ्या खोलीमध्ये असणारी देवराईची चावी देखील नाहीये. हे सगळं काय चाललं आहे काहीच समजेना. आशा म्हणाल्या, अरे आधी देवराईमध्ये जाऊन तर पहा, कदाचित तिघे तिथे असतील. सुधीर, विशाल, सुजाता, स्वाती सगळेच देवराईकडे निघाले. देवराईमध्ये ते त्या दगडाजवळ आले.
तिथे त्यांना माधवी बेशुद्ध पडलेली दिसली. स्वाती धावत घरी गेली आणि पाणी घेऊन आली. माधवीच्या चेहऱ्यावर पाणी मारल्यावर ती शुद्धीत आली. सुधीर म्हणाले, काय झालं माधवी, तू इथे काय करते? माधवी अडखळत म्हणाली, मला काहीच आठवत नाहीये, मी तर खोलीमध्ये झोपले होते. इतक्यात सुजाताची नजर समोर झाडावर गेली. ती मोठ्याने किंचाळली आणि बोट दाखवत म्हणाली, ते पहा तिथे. सर्वांनी तिकडे पाहिले. त्या झाडावर संतोष आणि वैभव यांचे शिर नसलेले देह लटकत होते. सर्वांना धक्का बसला होता. सुधीर रडतच होते. हे कसे काय झाले? हे कसे होऊ शकते? हे काम त्यांचंच आहे, पण ते मोकळे नाहीत. विशालला काही समजले नाही. तो म्हणाला, काय बोलताय तुम्ही नक्की मामा? सुधीर म्हणाले, विशाल, एक काम कर, बाहेरचे फावडे घेऊन ये आणि मी सांगतो तिथे खोद. तिथे ती मूर्ती आहे का हे पाहायचे आहे मला. विशाल घाबरतच म्हणाला, ती सोन्याची मूर्ती का? सुधीर यांनी रागाने विशालकडे पाहिले. तुला कसं माहिती आहे? विशाल रडतच म्हणाला, मी काल रात्री ती मूर्ती तिथून काढली आणि माझ्या सोबत नेली. सुधीर यांनी कपाळावर हात मारला आणि म्हणाले, अरे पण तुला कसं माहीत त्या मूर्तीबद्दल? विशालने रडतच सगळा प्रकार त्यांना सांगितला. यावर सुधीर म्हणाले, अरे मूर्खा, तुला माहीत आहे का तू काय केलंय? हे माझे भाऊ बघ, यांची ही अवस्था तुझ्यामुळे झाली आहे. विशाल म्हणाला, पण मला काहीच माहीत नाही. सुधीर यांनी आजूबाजूला पाहिले. स्वाती चक्कर येऊन पडलेली. माधवी रडत होती. सुजाता तिथेच रडत उभ्या होत्या. सुधीर म्हणाले, आपल्याला हे घर वाचवायला हवे. कालच्या रात्री हे 2 बळी गेलेत, आज आपले जातील. त्यानंतर सुधीर यांनी शेजाऱ्यांना बोलावून घेतले. शेजाऱ्यांनी ते देह खाली काढले आणि पुढील संस्काराची तयारी सुरू केली. सुधीर प्रचंड धक्क्यात असून पण सारासार विचार करत होते. त्या कुटुंबाची जबाबदारी त्यांच्यावर होती. त्यांनी पुण्याला फोन केला. एकदंत यांनी फोन उचलला. सुधीर म्हणाले, महादेव आहेत का? अत्यंत महत्त्वाचे काम आहे. एकदंत यांनी महादेव यांना फोन दिला. सुधीर महादेव यांना म्हणाले, मला ओळखले का गुरुजी? मी सुधीर. माझ्या बाबांनी आपली एकदा भेट घालून दिलेली. महादेव म्हणाले, हो आहे लक्षात माझ्या. तुमच्या देवराईमध्ये माझ्या वडिलांनी जी पूजा केलेली त्याच संदर्भात ना? सुधीर म्हणाले, होय गुरुजी, आणि त्याच वेळी माझ्या बाबांनी सांगितले होते, जर का भविष्यात काही वाईट प्रसंग ओढवला तर महादेव नक्की मदत करतील. महादेव म्हणाले, काय झालं सुधीर, नीट सांग. सुधीर रडतच बोलत होता. गुरुजी, ते आत्मे मुक्त झाले आहेत आणि त्यांनी माझ्या भावांचे बळी घेतले. मला तुमची मदत हवी आहे. महादेव म्हणाले, मी आणि एकदंत थोड्या वेळात निघतोय तुझ्या घरी यायला. आम्ही संध्याकाळनंतर पोहोचू. इकडे सर्व विधी पार पडले. संध्याकाळी 7 वाजता सुधीर यांच्या बंगल्यासमोर एक गाडी थांबली. त्याच्या पुढील दरवाजामधून एकदंत उतरले, त्यांच्या नेहमीच्या पोशाखात, आणि दुसऱ्या बाजूने केशव उतरला. एकदंत यांनी मागचा दरवाजा उघडला. जवळपास 70च्या आसपास वय असणारे महादेव खाली उतरले. सगळे घरात आले. घरातील बाकी लोक आणि हे तिघे यांच्यात चर्चा सुरू होती. महादेव म्हणाले, हा नक्की काय प्रकार आहे तो थोड्यात सांगाल का सुधीर? कारण या घटनेला बरीच वर्ष झाली आहेत, त्यामुळे काही गोष्टी मी देखील विसरलो आहे. सुधीर यांनी भूतकाळात घडलेली ती हकीकत सांगायला सुरुवात केली. साधारणतः 65 वर्षापूर्वी सुधीर यांचे पणजोबा दिनकर यांनी ती देवराई आणि थोडी जागा विकत घेतली. पण दिनकर यांना काळ्या जादूचा नाद होता. त्यांना गुप्तधनाची लालसा होती आणि त्या देवराईच्या मध्येच गुप्तधन आहे हे त्यांना त्यांच्या अभ्यासावरून समजले होते. पण त्यांना ते धन मिळवण्यासाठी सैतानाला प्रसन्न करणे गरजेचे होते. अनेक दिवस त्यांचे त्याच देवराईमध्ये बसून प्रयत्न चालू होते. खरं तर देवराई म्हणजे देवाची जागा. तिथे माणसे पाऊल ठेवत नाहीत. याचाच फायदा घेऊन दिनकर यांनी हे उद्योग चालवले होते. तिथे देवराईमध्ये कधीच कोणी येत नव्हते. एक दिवस दिनकर यांच्या स्वप्नात सैतान आला आणि त्यांनी सांगितले, देवराईच्या एका भागात सोन्याची मूर्ती आहे, ती काढ आणि त्यात माझी स्थापना कर.
तुला हवं ते देईन मी, पण मला रक्त हवंय. दिनकर यांनी त्या भागात खोदले. तिथे त्यांना ती मूर्ती मिळाली. स्वतःचे रक्त वापरून दिनकर यांनी सैतानाला त्या मूर्तीत स्थापन केले आणि त्यानंतर सैतान त्यांची मदत करू लागला. गुप्तधन मिळवून देण्यासाठी सैतानाने एक अट घातली. सैतान त्यांना म्हणाला, मला एका अशा कुटुंबाचा बळी हवा आहे की त्यांचा बळी दिल्यावर ते कुटुंब निर्वंश होईल. धनाच्या लालसेत बुडालेल्या दिनकर यांनी सैतानाची ती मागणी मान्य केली. त्यांनी एक असे कुटुंब शोधले ज्यात आई, वडील आणि लहान मुलगा हेच असतील आणि अशा एका कुटुंबाला त्यांनी त्या कारणाने देवराईमध्ये बोलावले आणि मग त्यांचे बळी दिले. आणि बळी देताना त्यांनी त्याच दगडावर त्या तिघांना झोपवून तलवारीने त्यांचे शिर छाटले आणि त्यांच्या रक्ताने त्या मूर्तीला अभिषेक घातला आणि त्या तिघांचे देह आणि ती तलवार तिथेच गाडले. सैतान प्रसन्न झाला. त्याने दिनकरला गुप्तधन मिळवून दिले. दिनकर यांना पैसा मिळाला, पण त्या कुटुंबाचा शाप देखील मिळाला. त्या कुटुंबाने मरताना शाप दिला, दिनकरचे कुटुंब देखील ते निर्वंश करतील. सैतान देखील आता दिनकरकडे अजून रक्त मागू लागला. दिनकर यांना त्यांच्या चुकीची जाणीव झाली. यातून बाहेर पडायचा ते उपाय शोधत होते. त्यावेळी त्यांची भेट कोंडिबा यांच्याशी झाली. कोंडिबा म्हणजे महादेव यांचे वडील. कोंडिबा यांनी त्यावेळी एक उपाय केला. त्या कुटुंबाचे आत्मे सैतानाला घाबरत होते, त्यामुळे त्यांनी जिथे त्या कुटुंबाला गाडले होते तिथे वरच त्या सोन्याच्या मूर्तीला एका पेटीमध्ये ठेवले आणि पुरले. पण त्यांनी त्या पेटीमध्ये जेजुरीच्या खंडोबाचा भंडारा भरला. त्यामुळे त्याच पेटीमध्ये त्या सैतानाची ताकद कैद झाली आणि त्या सैतानामुळे कुटुंबाचे आत्मे बाहेर येऊ शकले नाहीत. पण त्यानंतर कोंडिबा म्हणाले, तुम्हाला दरवर्षी त्या कुटुंबाचे श्राद्ध घालावे लागेल आणि त्या पेटीमध्ये थोडा थोडा खंडोबाचा भंडारा टाकावा लागेल आणि त्या मूर्तीला तुमच्या थोड्याशा रक्ताचा नैवेद्य द्यायचा. हाच एक उपाय आहे यावर, आणि हे कायम चालू राहिले पाहिजे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ती मूर्ती कधीही तिथून हलली नाही पाहिजे, नाहीतर ते आत्मे तुम्हाला सोडणार नाहीत. दिनकर यांनी त्यांचे म्हणणे ऐकून तसेच केले आणि त्यानंतर त्यांच्या घरात ती प्रथाच सुरू झाली. आता इतके बोलून सुधीर थांबले. एकदंत म्हणाले, म्हणजे विशालने ती मूर्ती हटवली म्हणून ते आत्मे मुक्त झाले आणि त्यांनी त्यांचा बदला घेतला. त्यांचा मृत्यू ज्या प्रकारे झाला ते त्याच प्रकारे सूड उगवत होते. पण महत्त्वाची गोष्ट ही आहे की सुधीर आणि त्यांचा मुलगा विवेक अजून जिवंत कसे? महादेव म्हणाले, मला देखील हाच प्रश्न आहे. पण बोलता बोलता महादेव थांबले आणि सुधीरला म्हणाले, तुझ्या हातात ते चांदीचे कडे कसले आहे? सुधीर म्हणाले, हे कडे पंजोबांना जेजुरीला एका साधूकडून मिळाले होते. त्यांच्याकडून आजोबांना आणि मग माझ्या बाबांना आणि मग मला मिळाले. महादेव म्हणाले, याच कड्याने तुझा जीव वाचवला आहे, नाहीतर काल रात्री तुझाच बळी सर्वात आधी गेला असता. सुधीर म्हणाले, मग आता काय करायचे आपण? महादेव म्हणाले, ते आत्मे इतके भडकलेले आहेत, शिवाय आता त्यांचे सांगडे मातीत मिसळले असतील, त्यामुळे त्यांना मुक्त करणे शक्य नाही, पण त्यांना कैद करता येईल. केशव, आपले सामान काढ गाडीमधून आणि 3 कमांडोलू पण. केशव सर्व सामान घेऊन आला आणि मग एकदंत यांनी त्याच देवराईमध्ये पूजा मांडली. रात्रीच्या 9 वाजता पूजेला प्रारंभ झाला. तिथे त्यावेळी सुधीर, केशव, विशाल, महादेव आणि एकदंत इतकेच लोक होते. एकदंत यांनी सर्वांभोवती कऱ्हेच्या पाण्याने रिंगण घातले आणि मग त्यांनी पुढील काम सुरू केले. एकदंत पिशाचे वेद घेऊन बसलेले. पिशाचे वेदात प्रत्येक शक्तीला रोखण्याचे उपाय होते आणि एकदंत यांना पिशाचे वेद कसा वाचायचा हे समजले होते. एकदंत यांनी त्या दगडाभोवती एक पाण्याने रिंगण आखले. त्यात ते कमंडलू ठेवले. त्यांनी यज्ञकुंडात अग्नी पेटवला आणि काही विशिष्ट मंत्र वाचायला सुरुवात केली. काही वेळातच वारा वाहायचा थांबला. शीर नसलेल्या 3 आकृत्या एकदंत यांच्या समोर उभ्या होत्या. त्यांचे रूप पाहून काही क्षण एकदंत देखील घाबरले, पण पुन्हा त्यांनी मंत्र सुरू ठेवले
ते आत्मे कऱ्हेच्या पाण्याचे रिंगण पार करू शकत नव्हते, पण इतक्या सहज हरणार पण नव्हते. त्या पुरुषाने समोरच्या झाडाकडे पाहिले. त्याची एक फांदी तुटून एकदंत यांच्या समोर पडली. हळूहळू सगळीकडे झाडे जोरात हालू लागली. यज्ञ फडफडू लागला, पण एकदंत देखील हार मानत नव्हते. त्यांनी मंत्रघोष सुरूच ठेवला. बराच वेळ एकदंत आणि त्या आत्म्यांचा संघर्ष सुरू होता. अचानक त्या जमिनीमधून एक तलवार बाहेर निघाली. ती तलवार एकदंत यांच्या रोखाने अत्यंत वेगात निघाली. ती तलवार एकदंत यांच्या हातात घुसणारच होती, तोच केशवने एक तांब्याचे ताट मध्ये धरले. तांब्याला धडकून ती तलवार खाली पडली. झाडे इतकी वेगाने हालत होती की त्यांच्या फांद्या उडून पडत होत्या. त्या देवरायला उग्र स्वरूप आलेले. एकदंत यांनी त्यांच्या बॅगमधून भंडारा काढला, जो त्यांनी जेजुरीवरून आणलेला. बराच वेळ तो भंडारा हातात धरून ते पिशाचे वेदातील मंत्र वाचत होते. त्यांनी तो भंडारा आता त्या तिघांच्या दिशेने उधळला. ते आत्मे थोडे लांब गेले. एकदंत उभे राहिले. त्यांनी हातात कऱ्हेचे पाणी घेतले आणि ते पाणी त्या आत्म्यांवर शिंपडले. हळूहळू त्यांच्या किंकाळ्या ऐकू येऊ लागल्या आणि एकदंत यांच्या नजरेसमोरच त्या कमंडलूमध्ये असलेल्या कऱ्हेच्या पाण्यात त्या तिन्ही आकृत्या समावल्या. वारा आता संत झाला होता. एकदंत म्हणाले, केशव, त्या कमंडलूला झाकण लाव आणि ते आपल्या गाडीमध्ये ठेव. महादेव म्हणाले, विशाल, आता तू तिथे खोद आणि ती पेटी बाहेर काढ. आता त्या सैतानाला त्या पेटीमध्ये पुन्हा बंद करायची वेळ आली आहे. तो सैतान रक्त दिले तर इच्छा पूर्ण करत होता. त्या सैतानाला स्वतः काही करता येत नव्हते, म्हणून तू वाचला आहेस, हे लक्षात ठेव. त्यानंतर विशालने ती पेटी काढली आणि महादेव यांनी ती सैतानाची मूर्ती त्याच भंडाऱ्यात ठेवली आणि केशवला म्हणाले, ही मूर्ती पण गाडीमध्ये ठेव. आपण या पेटीला त्या कमंडलूमध्ये सुरक्षित जागी, म्हणजेच आपल्या तळघरात ठेवू. सर्वांचा निरोप घेऊन निघताना महादेव म्हणाले, त्यावेळी हा पिशाचे वेद माझ्या बाबांकडे नव्हता, त्यामुळे त्या आत्म्यांना कैद करणे त्यांना जमले नाही. पण आता तुमच्या कुटुंबाला काही धोका नाही. जे झाले ते मागे सोडून पुढे चला. त्या घरातील सर्वांनीच एकदंत यांचे आभार मानले. एकदंत आणि महादेव पुन्हा परतीच्या प्रवासाला निघाले. एकदंत यांनी परत एकदा एक विचित्र प्रकरण हाताळले होते आणि अजून कित्येक प्रकरणे त्यांच्या समोर येणार होती. मित्रांनो, आज पुरतं एवढंच. तुम्हाला जर काही गोष्ट आवडली असेल तर नक्की लाईक करा. तुमच्यापैकी बरेचसे जण व्हिडिओ लाईक न करताच पळून जातात, पण हा जर व्हिडिओ तुम्ही लाईक केला तर मला जरा बरं वाटेल आणि असेच भारी भारी व्हिडिओ बनवायची माझ्यात एनर्जी येईल. त्यामुळे नक्की लाईक करा आणि अजूनही कोणी या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसाल तर लगेच सबस्क्राईब करून टाका आणि बाजूची घंटी ती मात्र दाबायला विसरू नका. देवाची घंटी आहे ती. चला तर मग पुन्हा भेटूया अशीच एक आगळी वेगळी गोष्ट घेऊन पुढच्या भागात.